tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। कामगिरी TWJ गुहागर या संघासाठी करतोय। नेक्स्ट बॉल आता मात्र रडार मध्ये होता हा बॉल, त्याला पाठवलं काऊ कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। अमोल भोसले याच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार। 6 रन। एक्सलेंट क्रिकेट मैदान के अंदर साहिल मदार और अमोल भोसले द्वारा देखिए शॉट टाइमिंग एक बार फिर कॉन्फिडेंस के साथ खेलते हुए दिखने में है भोले। मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले, इनका खेल देख के सबका मन न डोले। ये है खिलाड़ी जहाबाज हरपन मौला अमोल भोसले। अनुभव आहे या खेळाडूकडे, त्याच अनुभवाचा वापर करत रन देखील बनवतोय आपल्या टीमसाठी। शॉर्ट बॉल पूल केलाय, मनगटातील ताकद पूल ठरलाय पॉवरफुल सक्सेसफुल। येतोय पुन्हा एकदा षटकार अमोल भोसलेच्या बॅट मधून। धुवाधार बॅटिंग, दोन्ही खेळाडू दोन्ही फलंदाज काय फलंदाजी करतायत आपल्या टीमसाठी। 2 ओवर का खेल समाप्त हुआ 38 1 विकेट के नुकसान पर। ये शॉट देखिए अमोल भोसले का, बैकफुट पर तैयार थे, पुल किया ऑन साइड पर और सुंदर तरीके से छक्का अर्जित किया है। देखिए बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर। स्कोर 38 1 विकेट के नुकसान पर। 2 ओवर के बाद रनों की रफ्तार बहुत अच्छी है। 39 रनों की जरूरत है। आपके पास 18 गेंदों का खेल आना बाकी। एक खुशी से नाच रहे झूम रहे हैं। नक्कीच हा आनंद आहे यावेळेला। हेलिकॉप्टर हो काय फटका सजवलाय स्टाईल मध्ये, आपल्या अनोख्या अंदाज मध्ये अमोल भोसले यांच्या बॅट मधून येते आपल्या डगआउटला दिलेली सलामी। रुबाबदार षटकार। या बॅट्समन मध्ये नाही काही कमी, तो देतोय षटकारांची हमी। गोलंदाज कितीही असेल चतुर चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर। अमोल भोसले सांगितलं मी खेळणार हेलिकॉप्टर। हेलिकॉप्टर उडवलंय आणि प्रेक्षकांच्या दिशेने गेलंय, जिथे समर्थक आहेत समर्थन मिळत आहे, टाळ्यांचा गजर करतायत आणि पहा काय नाचतायत प्रेक्षक। 57 धावा धापलकावरती रत्नागिरी वॉरियर्स संघामध्ये अमोल भोसले आणि साहिल मध्ये आलाय। तर दुसऱ्या बाजूला अमन कदम ओव्हर द विकेट। अमन कदमच्या विरुद्ध येथे पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। अमोल भोसले नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावत असताना यांच्या बॅट मधून अजून एक दमदार षटकार। 6 रन। आणि आता मैदानावरती साहिल मदार अमोल भोसले अक्षरशः तुटून पडलेले आहेत। षटकार चौकारांचा पाऊस मैदानावरती पडतोय। अप्रतिम बॅटिंग, 3 षटकांचा खेळ, धापलका धाबा 64 एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये अमोल भोसलेच्या बॅट मध्ये कडक शॉट। अप्रतिम बॅटिंग, दे दनादन बॅटिंग करत असताना गोलंदाजीची सुरुवात। फुलटॉस लॉंगॉनच्या कपळावरसून इली लहर आणि केलो कहर। बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार। ही खूप मोठी चूक होती आशुतोषची। रिप्ले मध्ये तुमका दिसतली काय चूक होती? अमोल भोसले सारख्या मातब्बर खेळाडू फुलटॉस टाकणं आणि त्यानंतर काय होताला ह्या वेगळा सांगाकच नको। इलेलो आवाज लय काय सांगून गेलो, एक मोठ्या चापटीचो आवाज, मालवणी भाषेतल्या थापटाचो आवाज। हे दोन संघ एकमेकांच्या समोर, रत्नागिरी वॉरियर्स आणि YCC पावस कोल्हापूर। डी पेक्षा कव्हरच्या कपडावरसून परत एकदा टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार षटकार। बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी ह्यो सलग दुसरो षटकार। दमदार सुरुवात। अमोल भोसले, भोसले ह्या आडनावाचं एक विशेष नाव, कर्तृत्ववान माणसांचं नाव आणि त्या आडनावाक साजेसा काम मैदानावर अमोल भोसले करताना। डी पेक्षा कव्हरच्या कपडावरसून चेंडू लांब 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 दिलेलो। यावेळी सुद्धा या दोघांवर मदार असतली। यो फुलटॉस अमोल भोसलेचो लॉंगॉनच्या कपडावरसून इला मनात आणि गेला दुकानात। बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार मॅक्झिमम। ज्या षटकाराने अमोलला बरोच काळ हुलकावणी दिलो तो षटकार आता अमोलच्या बॅटमधून लॉंगॉन आणि मिडॉनच्या कपडावरसून टांगापलटी, घोडे फरार, 2 ओव्हरींची सांगता, धावसंख्या 2 डझनार, 24 रनसर। वेगवेगळ्या मापाची वेगवेगळी परिमाणा वापरली जातात, पण आमच्या कोकणात, आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गात हापूस आंब्याच्या सीझन मध्ये आजही दशमान पद्धतीमध्ये हापूस आंबे आम्ही डझनाच्या पटीतच विकतो। 42-42 शेवटच्या ओव्हरीचो खेळ। शेवटच्या ओव्हरीत अविनाश भोसले पहिल्या चेंडूवर लांब 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 खूपच लांब
काय ती बॅट आणि काय ती बॅटिंग समद कसं ओके मध्ये हाय बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. कोलवा टप्प्याच्या चेंडूची अविनाश अमोल जणू काय वाटच बघत होतो. लांब पर्यंत पोहोचवलेलो चेंडू बऱ्याच कालावधीनंतर दिसलेलो एक षटकार. धावसंख्या घाऊक स्वरूपात वधारताना परत एक अँगल मिड विकेटच्या दिशेने पोहोचणार आहे या षटकारासाठी. 48 ही धावसंख्या. क्रीजच्या कोणाचा वापर करण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूचो टप्पो. अविनाशने केलेलो बॅकलिफ्टचा वापर. दुसरो चेंडू आशिषचो आणि दुसऱ्या चेंडूवर परत एकदा अमोल भोसलेचो परत एक लांब 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 लचक षटकार. साम दाम दंड आणि भेद. बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. धावसंख्या 54 54. शेवटच्या ओव्हरमध्ये आशिषच्या गोलंदाजीवर अक्षरशः तेल काढण्याचा विचार केलेला असा अमोल भोसलेन. आमच्या कोकणात नारळ ह्या प्रमुख चेंडू. अवांतरच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 55. अमोल भोसलेसाठी परत एक खोलवर टप्प्याचा चेंडू. लांब खूप लांब. अविनाशचो सलग 3 षटकाराचो फटको. सुर्वे साहेबांकडून 2000 रुपयांचा बक्षीस मिळवणारो अविनाश भोसले. लांब अमोल भोसले. 20 चेंडू 43 धावा ही अमोलची आतापर्यंत कामगिरी. संपूर्ण स्पर्धेत 5 50 तुम्ही बघितलात. साहिल मदारचे 2, आकाश सकपाळ 1, सुमित पवार 1, सोहेल शेख 1. 6व्या क्रमांकावर येण्यासाठी अमोल भोसले तुका 7 रन्सांची फक्त गरज. सलग 3 षटकार अमोल भोसले तुमका स्क्रीनवर दिसतलो. खेळावं लागेल. मॅचच्या दिशेने वळूया. तिसरं षटक. पहिला बॉल अमोल भोसले. यावेळेला मात्र बॉलला तर उडवलंय. बॉल कुठे पोहोचलाय? कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. 6 रन. अप्रतिम फटकेबाजी. काय बॅटिंग चालले मैदानावरती. तुफानी बॅटिंग येथे नक्कीच. साहिल तर दुसऱ्या बाजूला अमोल भोसले पिक केलं बॉलला आणि फेकून दिलं. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार येतोय षटकार. फायनल मॅच आणि या फायनल मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग. यावेळेला नक्कीच लांबी तर होती परंतु क्षेत्र निवडलं डिक्लर बॉक्स. त्यामध्ये 1 रन येथे प्राप्त होते. नक्कीच कोणाच्या सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही का. अजून रन येतील का हे पाहायचंय. आडव्या बॅटने आता मात्र क्रॅकिंग लॉफ्टेड ड्राइव्ह येथे मात्र पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी पाहायला मिळतोय. 6 धावांची मोहर नक्कीच येथे अमोल भोसलेची मैदानावरती. धुवाधार बॅटिंग. आडव्या बॅटने फटका तर सजवला आणि पाठवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. काय फटकेबाजी पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. अप्रतिम फटका. आडव्या बॅटने स्लाइस केलं बॉलला आणि मला मिळत आहे ती मॅजिक ओव्हर आहे. या मॅजिक ओव्हर मध्ये चेंडूची जादू चालणार की फलंदाजीची जादू चालणार. यावेळेला मात्र दूरवर चेंडू होता त्याला पिक केलं आणि उडवलं पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय उत्तुंग षटकार. काय बॅटिंग चालले मैदानावरती. सेमीफायनलचा सामना फायनलचा सामना अगदी आपल्या बॅटिंगने धनानून सोडलाय. अमोल भोसले अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती करत असताना पहा हा यावेळेचा फटका. दूरवर चेंडू होता शरीरापासून आणि त्यानंतर त्याला घेतलं खेचलं आणि पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. ऐश्वर्या सुर्वे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. विकेट केला गेलाय. ओहो काय टायमिंग आहे अप्रतिम. आणि बॉल अगदी बाउंड्री लाईन पासून खूपच दूर पोहोचलाय. लांब लचक षटकार अमोल भोसले यांच्या बॅट मधून. अप्रतिम फटकेबाजी.